तर हा आहे 18 फेब्रुवारीचा व्लॉग, जे की आज होता शिवजयंती डान्स इव्हेंट. तर त्याआधी माझ्याकडून सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इकडे अभि पण रेडी होऊन आला होता आणि अभि आणि सगळे मुलं लागले लगेच डान्स प्रॅक्टिस करायला. डान्स प्रॅक्टिस करता करता अभिला मी शिकवत होते गाणे रीड करायला, तोपर्यंत नीरज आणि सगळे मुलं सोडत होते क्यूब. नंतर आले त्यांचे कॉस्ट्युम्स. नीरज आणि चेरी आणि सगळे मुलं कॉस्ट्युम्स ट्राय करायला लागले. चेरी बनणार होता शिवाजी महाराज, तर अभि त्याला शिकवत होता तलवार कशी उचलायची. त्यानंतर आम्ही प्रोग्राममध्ये आलो. खूप सुंदर सुंदर डान्स इव्हेंट होता. सगळ्याच ग्रुपचे खूप छान छान डान्स झाले. आपले मुलं पण साईडला उभे होते आणि गाईज गर्दी कालसारखीच खूप होती आणि आम्ही पण VIP लाईनमध्ये परत आजही बसलेलो होतो. त्यानंतर खूप सुंदर सुंदर डान्स परफॉर्मन्स झाले. त्यानंतर गाईज सगळं काही खूप छान चालू होतं आणि मुलं पण आपले खूप एक्सायटेड होऊन बघत होते. त्यानंतर इकडे मम्मा आणि मी पण बसलेलो होतो. आम्ही पण खूप खूप एन्जॉय करत होतो, कारण खूप सुंदर असा इव्हेंट चाललेला होता. आणि चेरी पण बघा गाईज खूप एन्जॉय करत होता, खूप मन लावून बघत होता. त्यानंतर झाला आपल्या मुलांचा परफॉर्मन्स. त्या परफॉर्मन्सनंतर माझ्यासाठी काय बोलले तुम्ही बघा. क्या बात आहे. तुम्हाला असं वाटलं असेल ना हे काय गाणं मध्येच आहे. ह्या दिदीसाठी एकदा जोरदार टाळ्या. या दिदीचं नाव आहे दिव्या राठोड. तिला स्पायनल कॉर्डचं तिचं ऑपरेट झालेलं आहे. तिला गाण्याची प्रचंड आवड आहे. ती कोरिओग्राफर आहे. ती उभं राहू शकत नाही, तर यांच्या रूपाने ती उभी राहिली. त्या दिदीसाठी एकदा जोरदार टाळ्या येऊ द्यात. त्यानंतर माझ्यासोबत आणि सगळ्याच मुलांसोबत सर्वांनी काढले फोटोज वगैरे. आपल्या चेरीसोबत पण सगळ्यांनी खूप फोटोज वगैरे काढले. आपल्या चेरी पण खूप एन्जॉय करत होता आणि खूप सुंदर दिसत होता 9 नजर. आणि काही इथे बघा आपले सगळे मुलं चेरीला वगैरे घेऊन फोटोज वगैरे काढत होते. तर खूप छान वाटलं. नंतर आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर मुलं बघत होते त्यांच्या डान्सचे व्हिडिओ वगैरे, काय झालं कसं झालं हे डिस्कस केलं. त्याच्यानंतर गाईज केलं जेवण वगैरे. आणि असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच गाईज खूप मजा आली, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज.